तर नमस्कार मंडळी, नमस्कार म्हणा आमच्या मंडळीला. तुमच्या चॅनलवरच्या मंडळी म्हणता नमस्कार आमच्या चॅनलवर. नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चालू आहे? शुभ दुपार. शुभ दुपार असते. काय म्हणते दुपारी? दुपारच्याला काय म्हणतात एकी कमेंट मध्ये सांगा. म्हणत असते ना. झाले का जेवण खावणं दुपारचे? आमचे झाले पा आता. आमचे जेवण झालेत मंडळी. खात बसलो आपण आता हरभर. डाळाची गाडी आली होती, हरभरची गाडी आली होती. आपण हरभर घेतलंय, चाललंय खाणं. तुमच्या इकडे पण आलंच असं ना हरभर आता. तुम्ही तिकडे काय चालू आहे मंडळी त्याचा भाव ते पण सांगा. आपण केवढे आणले? 50 रुपये किलो. पप्पाने आणले बघा 50 रुपये किलो आणले पप्पानं. तुमच्याकडचं काय भाव होतं ते पण सांगा. चांगलं आहे बघा, चांगला उरलं. या मंडळी तुम्ही पण टाळ खायला या. चला आली पा मम्मी आता कामावरून आणि लागली आता घरची आवरा सावरी करायला. पाणी मारायला गेलती हा तेच पाणीवर डबल पाणी मारायला जायचं काम पडत जावं लागेल. आता साहेब लोक येऊन बसले. हो का? हा मग काय जायचं का डबल? सांगता येत नाही, त्या पप्पानं आवाज द्यायला तर जावं बी लागल. हो. सुट्टी कुठं झाली मला अजून? नाही ना, सुट्टी नाही झाली अजून. मग मला वाटलं झालं का तेवढंच होतं. 6 वाजेपर्यंत सुट्टी नाही होत. लोक येऊन बसले म्हणजे जर बोलवलं काय ना आवाज द्यायला तर जावं बी लागल. म्हटलं मारलंय पाणी तर घ्यावा झाडझोड करून. कालपासून कपडे पडले याचे. काल तोंड झोपेल होते, काय बरं वाटत नव्हतं तर झोपलेले होते. झालं त्याच्या हिड्यावर, मग चॅनलवर किती दिवस झालेत हिडिओ नाही. म्हणजे काढ बाबा आज तरी, चल जेव्हा टाइम भेटन तेव्हा हिडिओ काढतो आणि टाकतो बरं आम्ही. नाही तर तुम्ही काय म्हणता, आवाज काय बरोबर येतोय मायवाला काय येतोय नक्की कमेंट मध्ये सांगा. आवाज कसा येतोय तर खोका बी लागलाय मला. आणि त्याच्या चॅनलवर किती दिवस झाले व्हिडिओ नाही, पण जसा टाइम भेटेल तसं काढतो आणि टाकतो. तर तुम्ही म्हणता सकाळी शुभ दुपार म्हणतात आणि सकाळी काय सकाळच ना, हा शुभ सकाळ म्हणतात आणि व्हिडिओ संध्याकाळी टाकतात. आम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा व्हिडिओ काढतो आणि टाकतो. असं आहे. आता सकाळी काढा ते संध्याकाळी टाकतो, संध्याकाळचं सकाळी टाकतो, असं होतंय ते. तसं काय हे ना काय, जसा टाइम भेटेल तसे व्हिडिओ काढतो ना टाकीतो. ठीक आहे. नाही तब्येत बरी नसल्यामुळे असा आवाज आहे, समजून घ्या. काय करता पा आपलं कालपासून बरं नाही वाटलं म्हणून भांडे कपडे कसे पडेल. भांडे तर घासले होते मला सकाळी, पण कपडे पडलेत आता धुते. का मग सुट्टी तरी कशी मारावा, चाललंय टिकी टिकी. आहे का नाही? चला झालं का? तर काल म्हणजे नाही, परवा रात्री मम्मी जसं अंग टाकलं तशी झोपली होती, तशी काल लगे किती 11-12 वाजेला झोपेल होती. तशीच उठलीच नाही काय रे. नंतर उठले पप्पाने, मग गरम पाणी दिलं, तोंड वगैरे धुवायला. आता तोंड पिंड धुतलं, एक ग्लास चहा प्याला आणि डबल झोपली. नंतर दुपारच्याला उठली तर मग काय मुरमुर वगैरे खाल्ले होते. त्या आता इकडे एवढे भांडे पडलेत, इकडे एवढा डब्बा भरून कपडे पण आहेत, एवढे भांडे लागले. मग मी आता घरच्या कामाला बाहेरचं काम करून आले. आता घरचे काम घेईन आवरून. झाले पा आता आपले भांडे घासले, इकडे कपडे धुतले. म्हणलं हात लावायचं सगळं केलं, तेल गेल. कालच डोकं विसरलं, नाही तर पा कशी गुतागुत झाली. काल दिवसभर काय सुधरतच नव्हतं. तर कशाचं डोकं कशाचं काय, जेवणच नव्हतं, पोटालाच भाकर नव्हती तर केस कोणी चरणार आहे, डोकं कोणी चरणार आहे. कसे झालेत पा, कशी गुतागुत झाली सगळी. सायकलीवरच जातो का भया? चालला पा आता दूध आणायला. गाडी नेतो, सायकल येवा लावायची, हा गाडी घेऊन जायची. असं तेच तर म्हणलं. सायकल युवराजकडे लावायची आणि गाडी घेऊन जायची. चाललोय मंडळी पहा, मी आता दूध आणायला चाललोय. मी आता चहा प्या करायची. हे मपली चहा आता मम्मी पप्पाने आता बंद करून टाकली. आता त्यासाठी चहा दूध आणायला जावं लागेल. मग आमच्यासाठी तर दूध आणावंच लागेल ना आम्हाला चहा प्यायची. तर मला खोका पण लागलाय, पण काय करावं तर ती चहाची तलब काही सुटत नाही.
दाढ बी दुखत होती माग, दाढ केली पण मग काय चहा सुटत नाही ना आता ती तलब लागली तर दाढीसाठी बा वावरामध्ये आपलं ते गोरखू नसतं का, ते गोरखूचा पाला मला ताई अंदाजे म्हणे की ते गोरखूचा पाला पिळायचा आणि त्याचा गोरखूचा पाला असं थोडासा चुरा करायचा आणि असं दाढी खाली पकडायचा तर मग बरं लागतंय म्हणे. तर मी तसं करून पाहिलं ना तर मी दाढ राहिली पहा. पण आता खोका लागला म्हणजे काय झालेलं आहे, आमच्या गावची जत्रा होती तिथं जुलाबी खाल्ली आणि काय म्हणते याला कोण्या गावाला काय माहित पाहते, कल्याणला जत्रेला गेलो आपण, पीर कल्याणला जत्रेत गेलो तिथं जुलाबी खाल्ली, त्याच्यामुळं चहा पण चालूच आहे त्याच्यामुळं खोका यायला लागलाय. पण मग सर्दी म्हणावा ना तर काय होतं, सर्दी म्हणणं कशी म्हणावी, सर्दी हात पाय डोकं असं धक्का पण लागू देत नाही, तर केस पण असे धक्का लागू देत नाही का, अंगाला पण धक्का लागू देत नाही, इतकं अंग दुखतंय, हातपाय दुखतेत. पण नाकातून पाणी गत्ता येणार नाही, नाकाला काहीच त्रास नाही, डोळ्यातून पाणी येईल, नाकाला काहीच त्रास नाही. काय कशी सर्दी म्हणावा ही, अंग तर एवढं फुटून निघत आहे आणि अंग फुटून निघत आहे, डोळ्यातून पाणी बी येत आहे पण नाकाला काही त्रास नाही. कोणती सर्दी सांगा तरी, तुम्ही तरी सांगा मंडळी मला, अशी कोणती सर्दी आहे, लई कठीण सर्दी आहे माझ्यावर, दुखणं चाललं काही, दवाखान्यात जायचं काम नाही पडत मंडळी, आपण दवाखान्यात कधीच जात नाही, मेडिकलच्या गोळ्या आणायच्या, घरचे काय उपयोग करायचे राहतं आपलं दुखणं, दवाखान्यात जायचं काय काम नाही आपल्याला, चाललंय तवर चलत आहे, जवळ अंगावर निघतंय तवर तर अंगावर दुखणं काढते मी, लय जास्त झालं तर मेडिकलची गोळी आणून खाते, नाही दवाखान्यात जायचं काही काम नाही पडत. चला भैया गेला आता दूध आणायला, हो आता काय